मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट आलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, कला गेलेली आहे आणि आता तिच्या जागेवर एंट्री घेतलेली आहे नवीन कलाने, म्हणजे सुकन्याने। आता ही सुकन्या म्हणजे जिला कलाचं हृदय दिलं गेलेलं आहे, त्यामुळे मित्रांनो आता हृदय कलाचं आहे म्हटल्यावर ते हृदय अद्वैतसाठी तर धडकणारच ना। तर तेव्हा आता हे अद्वैत आणि सुकन्या दोघे समोरासमोर येतात, तेव्हा जसं काही कलाचं हृदय धडधडतंय असं अद्वैतला फील होतं आणि ती सुकन्या सुद्धा त्याला असं जाणून देते की जणू काय तो तिच्यामध्ये कलाची झलक पाहतोय की काय। कारण जेव्हा अद्वैत तिला विचारतो, तुला माहिती का मी कोण आहे, तू माझा फोन घेतलास आणि तू काय वरून बोलतेस की मी तुझा फोन घेतला, मला कुणाचाही फोन वगैरे उचलायची सवय नाही, मी कोण आहे तुला माहिती का। तेव्हा ती बोलते की असेल कुणीतरी द ग्रेट, आणि पुढे बोलते की काय तुमचं नाव काय। तेव्हा अद्वैतला आठवतं की खरंच कला चांदेकर सुद्धा मला असंच म्हणायची की तू कोण आहेस बाबा, तू आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर। तर आता अद्वैत थोडं त्याच्यामध्ये हरवूनच जातो, त्याला समजत नाही की हे काय चाललंय माझ्यासोबत नेमकं। परंतु ती मुलगी सुद्धा खूप क्यूट आहे, खूप गोड आहे आणि तिला सुद्धा असं जाणवते की या माणसासाठी माझी धडधड का वाढते। तर इकडे जेव्हा आबासाहेब चांदेकर देवळामध्ये आलेले असतात तेव्हा त्यांच्या बोटाला काहीतरी लागतं, मग ती सुकन्या त्यांच्या बोटाला हळद लावते आणि त्यावरून काहीतरी पॅक पट्टी बांधते आणि त्यांना सांगते की आता तुम्हाला काहीच होणार नाही, तुमची हळदही आता जागेवरून सरकणार नाही, तुम्ही काळजी घ्या। तेव्हा आबासाहेब चांदेकरांच्या मनात सुद्धा असं वाटतं की किती माणुसकी या मुलीला, किती छान किती गोड मुलगी आहे। परंतु आता इथे तीच मुलगी आता इंटरव्ह्यूसाठी त्यांच्याच घरात जाणार आहे, हे तिला माहित नसतं। आता ती इंटरव्ह्यूसाठी जेव्हा घरात जाते तेव्हा तिला धक्काच बसतो की मी याच व्यक्तीच्या घरात आले जो व्यक्ती एवढा खडूसपणे माझ्यासोबत बोलत होता। मात्र आता अद्वैत काय करतो, अद्वैत बोलतो की आता मी तुमचा इंटरव्ह्यू घेऊ शकत नाही कारण तुम्ही अर्धा तास लेट झालेले आहेत। पण ती बिचारी म्हणते की प्लीज मला थोडासा उशीर झाला, मी जरा अडचणीत होते, प्लीज माझा इंटरव्ह्यू घ्या। परंतु अद्वैत काय मानायला तयारच नसतो। मग अद्वैत आता बोलतो की नाही का, आता मी नर्स ही आबासाहेबसाठी जी नर्स मी म्हणजे बाबांसाठी जी नर्स मी डिक्लेअर केली तिचं नाव आता मी सांगतो। तर आता इकडे तिची मैत्रीण जी असते ती म्हणत असते की अगं सुकू, तुला तो माणूस जरा विचित्र नाही वाटत का। तर ती बोलते हो ग, तो जरा विचित्रच आहे, परंतु का माहिती तो समोर आला की माझ्या हृदयाची धडधड वाढते। आता त्या सुकन्याला तरी कोण सांगणार की अगं बाई, तुझ्या हृदयामध्ये जे काही म्हणजे तुझं जे हृदय आहे तेच त्याच्या बायकोचं आहे, त्यामुळे तुझी धडधड तर वाढणारच ना। तर मित्रांनो, आता सुकन्या आणि अद्वैतची लव्ह स्टोरी कधी सुरू होणार, काय वाटतं तुम्हाला, क्युरियोसिटी आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।